आणि शस्त्र घेतला हातात, परंतु त्याची हिंमत होईना. कोणी त्या बोधिसत्व हरिणाला कापायला तयार झालं नाही. तेव्हा त्या दिवसापासून राजाने मांस खाणं सोडून दिलं. राजाने जाहीर केलं की मी आजपासून मांसाचं भोजन घेणार नाही. आणि तेव्हापासून त्या वाराणसीच्या राजाने मांसाचं भोजन खाणं सोडून दिलं. म्हणून त्याला मृगया ऋषीपतन असं म्हणतात. पुढे मृगया ऋषीपतनचा इतिहास फार मोठा आहे. मृगया ऋषीपतनात पंचवर्गीय भिक्षू इकडे या म्हणून त्यांची दीक्षा झाली. आणि त्यानंतर भगवान बुद्धांनी आपलं पहिलं प्रवचन, प्रथम उपदेश मुद्दायवन साधा तिथे केला. त्याची सुरुवात आहे एवं शुद्धं एकं समयं भगवा वाराणस्यं विहरति ऋषिपतने निगधारे तत्र को भगवा पंचवग्ये भिक्खू आमंत्रेसी. भगवान बुद्ध त्या मुद्दायवनात ध्यान करत असताना त्यांनी पंचवर्गीय भिक्षूंना भिक्षू इकडे या शब्दाने केलं. द्वे मे भिक्खवे अंतापजितेन सेवितं पापतमेन्द्रे यो चायोसु काम सुखानुदो हिनो गमो पोतुदनिको अनलियो अनर्थ सहितो. तेव्हा भगवान बुद्धाने त्यांना उपदेश केला, भिक्षू दोन गोष्टीपासून दूर राहा. पहिली, कधी कोणाची हिंसा करू नका. दुसरी गोष्ट, कामभोगात पडून राहू नका. या दोन गोष्टीचं जीवनात पालन करा, म्हणजे तुमचं भिक्षू जीवन यशस्वी होईल. हे जेव्हा भगवान बुद्धांनी भिक्षूंना उपदेश केला तेव्हा भगवान बुद्धांनी पुढे सांगितलं 4 आर्य सत्य. या जगातील 4 सत्यता आहेत. पहिली सत्यता कोणती? पहिली आहे दुःख. पहिली सत्यता दुःख. या जगातील प्रत्येक माणूस दुःखी आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने दुःखी आहे. त्याची बायको चांगली नाही म्हणून दुःखी आहे, तिचा माणूस चांगला नाही म्हणून दुःखी आहे, मुलगा चांगला नाही म्हणून दुःखी आहे, त्याच्या घरी संपत्ती नाही म्हणून दुःखी आहे. आणि या दुःखाचा सारासार मानवाच्या मीपणात आहे, माझेपण. दुःख होतो, 3 तृष्णामुळे दुःखी होते मानव. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. एक तर वासनेच्या रोगामुळे दुःखी होतो, काम वासनेच्या रोगामुळे दुःखी होतो. दुसरं संपत्तीमुळे दुःखी होतो. तिसरं आपल्या नातेवाईकामुळे दुःखी होतो. या 3 कारणामुळे दुःखी होतो मानव. आणि दुःखी होऊन आपल्या विहाराच्या मागच्या बाजूला पती पत्नी आणि एक मुलगा होता. तो दररोज संध्याकाळी दारू पिऊन यायचा आणि बायकोला मारायचा. बायकोला राग आला. एकदा आला, दारू पिऊन बायकोला मारलं आणि तिला राग आला. तिने 4-5 दिवस भोजनच पकवलं नाही. 5 दिवस भोजन पकवलं नाही. याला आला संताप येऊन त्याने विषाची बाटल घेऊन आणली. पोराला खेळवलं रात्री 11-12 वाजता आणि विषाची बाटल पिऊन टाकली.
मरून गेलं. पोरगा 2-3 महिने झाले, 2च महिने झाले मला वाटते, मे आणि जून, 2 महिने झाले मुलगा येऊन रडतो, माझे बाबा केव्हा येते, माझे बाबा कुठे गेले, काय येत नाही म्हणून तो मुलगा रडतो. मग ती आई रडते, सासू रडते. सगळ्याची खेळा होती, रात्रंदिवस पोळा. कशामुळे? वासनेच्या छंदामुळे, वासनेच्या त्रासामुळे. म्हणून माणसांनो दारूचं व्यसन सोडा. वस्तू एक गरजाला दुसरं पाहिजे, तिसरं पाहिजे, आतमध्ये जातो तरी पण साफसफाई करतो, कोणाची चोरी करतो. परवा पेपरला आलं होतं, एक तडीपार होता. तडीपार म्हणजे जिल्ह्यामध्ये राहायचं नाही किंवा शहरात राहायचं नाही, पण असे बरेचसे तडीपार शहरात राहतात. एका तडीपाराने खूप चोऱ्या केल्या. एका चोरीत तो पकडल्या गेला आणि सर्व चोऱ्यांचा उघड झाला. अशा प्रकारे भोगसंपत्ती तृष्णा ही कारणीभूत होत असते मानवाच्या जीवनाला. विभव तृष्णा नातेवाईकाची समजून जा. बापाला अंक पाहिजे, भावाला अंक पाहिजे, बहिणीला अंक पाहिजे, त्याला अंक पाहिजे. गरजेनुसार एखादी वस्तू केली तर ठीक आहे, पण नेहमीच काय आपण लावलं ते बरोबर नाही. अशा प्रकारे तृष्णांचा नाश कसा करायचा, अंतर्मनातील तृष्णा कशी काढायची. दुसरं कारण सांगितलं, दुःखाचं कारण तृष्णा आहे म्हणून. तर ही अंतर्मनातील तृष्णा काढण्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास, कुशल चित्ताच्या एकाग्रतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कुशल चित्ताची एकाग्रता आनापानासतीचा पाठ. आना म्हणजे आपला येणारा श्वास, पान म्हणजे आपण सोडतो तो श्वास. या श्वासावाटे विचार आपल्या मनात येतात, श्वासावाटे विचार बाहेर पडतात. आपलं लक्ष आपण आपल्या लक्षपूर्वक ऐका, आपल्या वरच्या ओठावर केंद्रित केलं पाहिजे. तसं करा, असं बसले की पूर्ण ध्यान इथे वरच्या ओठावर केंद्रित करायचं. आणि वरच्या ओठावर केंद्रित झालं म्हणजे जे विपश्ची साधक आहे, नंतर विपश्यना करायची. कमीत कमी नवीन साधकांनी अर्धा तास तरी आनापानसतीचा पाठ केल्यानंतर मग विपश्यनेचा अभ्यास करायचा. विशेष पानं पाहायचं तुम्हाला आपल्या कार्याला, आपल्या शरीराला विशेष पानं पाहायचं. म्हणजे हळूहळू आपलं लक्ष आपल्या डोक्यावर न्यायचं. लहान जन्माला येते आणि आपण त्याच्या टाळूवर पाहतो, मधला भाग दबलेला असतो, त्या भागावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर हळूहळू आपलं पूर्ण डोकं पाहायचं, मागेवरून समोरून हळूहळू आपलं पूर्ण डोकं पाहायचं. आणि डोकं पाहून मग कपाळाला करायचं. त्यानंतर उजवा डोळा रस्त्याकडे पाहून, उजवा डोळा, त्यानंतर डावा डोळा, त्यानंतर उजवा कान, त्यानंतर डावा कान, त्यानंतर संपूर्ण चेहरा, नाकाचा भाग,
ओठाचा भाग, खालच्या ओठाचा भाग, गाल, उजवा गाल, मग डावा गाल. अरे बोलू नका, बोलायचं नाही. ज्याला बोलायचं असेल त्यांनी बाहेर जा. तर मग उजवा गाल, मग डावा गाल, मग दाढीच्या खालचा भाग, गळ्याचा भाग, हळूहळू आपल्या छातीचा भाग, त्यानंतर पाठीचा भाग, त्यानंतर उजवा हात करांगीपर्यंत, उजवा हात, त्यानंतर डावा हात. हात कसा काखेत लक्ष न्यायचं, काखेतून भुजेवर लक्ष न्यायचं, त्यानंतर मनगटाचा भाग पाहायचा, नंतर एक एक अंगी पूर्णपणे पाहायची. अंगठा, त्याजवळची अंगठी, त्याजवळची अंगठी, त्याच्या जवळची अंगठी, त्यानंतर करांगली. अशा प्रकारे दोन्ही हाताचे आणि दोन्ही पायाचं निरीक्षण करायचं. जसं दिसते तसं पाहायचं आणि पुढे पुढे जायचं. त्याचप्रमाणे डाव्या हाताचं असंच निरीक्षण करायचं. काखेचा भाग, त्यानंतर भुजेचा भाग, त्यानंतर टोंगळा, त्यानंतर पूर्ण हात, त्यानंतर आपला उजवा अंगठा, त्याजवळची अंगठी, त्यानंतर ती अंगठी, त्यानंतर करांगली. तळहात पण पाहायचं. पाहता पाहता पूर्ण शरीर असं पाहायचं. पोटाचा भाग, आपलं कमरेचा भाग, मांडीपासून टोंगळ्यापासून पूर्ण पाय, पायाच्या खालचा भाग, पूर्ण पाय, करांगली, अंगठी, करांगली, अंगठी, त्याजवळची अंगठी, त्याजवळची अंगठी, नंतर करांगली. अशा प्रकारे उजवा पाय, त्याचप्रमाणे डावा पाय पाहायचा. डावा पाय, मांडीचा भाग, टोंगळा, त्यानंतर पूर्ण पाय, त्यानंतर पाय खालून वरून, त्यानंतर अंगठा, अंगठी, त्याजवळची मधली अंगठी, त्यानंतर करांगली आणि शेवटची करांगली. अशा प्रकारे पूर्ण शरीराचा भाग पाहायचा. डोक्यापासून पायापर्यंत आणि पायापासून डोक्यापर्यंत. पायापासून डोक्यापर्यंत कसं, डावा पाय पहिल्यांदा घ्यायचा. डावा पायाची करांगली, त्याजवळची अंगठी, मधली अंगठी, त्यानंतर अंगठी, त्यानंतर अंगठा. अशा प्रकारे पूर्ण भाग पाहायचा. मग पाय खालून वरून, पाय टोंगळ्यापर्यंत खालून, त्यानंतर मांडीपर्यंत, त्यानंतर घ्यायचं उजवा पाय. उजवा पाय करांगलीपासून तर अंगठ्यापर्यंत, खालचा भाग, वरचा भाग, त्यानंतर पायापासून खालपासून टोंगळ्यापर्यंत, टोंगळ्यापासून मांडीपर्यंत, मांडीचा पूर्ण भाग. अशा प्रकारे हळूहळू आपल्या पोटाचा भाग अभ्यासायचा. त्यानंतर छातीचा भाग अभ्यासायचा, नंतर पाठीमागचा भाग, पाय पाठीमाग.